मनात काय रणनीती होती? आमची जेव्हा सेकंड इनिंग सुरू होणार होती तर मीटिंगमध्ये हेच झालं की पॉवर प्लेचा आपण फायदा उचलावा, की 20-25 रन कमीत कमी, म्हणजे थोडासा अटॅकिंग माइंडनं खेळावे म्हणून. कारण मागच्या दोन्ही मॅचमध्ये आमचा पॉवर प्लेमध्ये स्कोअर खूप कमी झाला होता. तर निश्चित आम्ही तो हे करून आलो होतो निश्चय की थोडा अटॅक करायचा आहे. आणि मग जसे सुरुवातच्या 2 ओव्हरमध्ये आम्ही 20-25 रन केले, तर मग आम्ही प्रत्येक ओव्हरला एक बाउंड्री आणि 4-5 सिंगल, हा आमचा प्लॅन होता शेवटपर्यंत. आणि जसे आमच्याकडं फलंदाज आहे एकदम जबरदस्त हार्ड हिटर, रवी चव्हाण, नीरज सर, गणेश बनसोड वगैरे, विठ्ठल मापारी, माझं काम फक्त. हॅलो. हॅलो. हॅलो.
KVM प्रेझेंट्स लोणार सीझन 4 आणि आजचा चौथा दिवस. चौथ्या दिवसातील पहिला सामना झाला तो लोणार विदर्भ अकॅडमी वर्सेस लोणार इंडियन. विदर्भ अकॅडमी संघ 4-4 सामने आपले हरलेले 4-4 दिवसांमध्ये, म्हणजे तो पहिला संघ आहे तो बाहेर जाणारा. असेल योगेश वारे असेल, खूपच चांगली टीम मात्र आहे. तसेच मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती दोन्ही भाऊ रशीद आणि शुभान परसुवाले. चला ओपनिंग बॅट्समन लवकर पाठवा. सलमान मालदर वाटते सलमान खान पूर्णपणे फ्लॉप आहे या सीझन मध्ये. बघा या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करेल का सलमान खान. रशीद आणि सलमान खान ओपनिंग बॅट्समन. कृष्ण आपलं क्षेत्ररक्षण लावून गेलं लवकर. हर्ष इलेव्हनचा ऑनर सुमित रुनवाल. सामन्याला सुरुवात. चला सलमान खान ओपनिंग बॅट्समन. मंगेश राठोड ओपनिंग गोलंदाज. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड. सलमान खान पुन्हा एकदा खराब कामगिरी करून तंबूत परततोय. पहिल्या चेंडूवर बोल्ड होत असताना सलमान खान. मंगेश राठोड पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळवलाय. सुदेश नवीन फलंदाज. आणि पुन्हा एकदा बघूया जेलबाद उडाला होता परंतु एक चान्स बनला होता. सुरेख गोलंदाजी करतोय मंगेश राठोड. दोन चेंडू सलग निर्धाव टाकलेत. पहिलाच विकेट मिळवलाय सलमान खानचा. सुरेख फटका मारला स्टेट ड्राईव्ह. इथे मात्र जेल बाद होण्याचा चान्स आहे. बघूया. आणि पुन्हा एकदा अक्षयच्या हातमधून मात्र जेल सुटतोय. म्हणजे तिन्ही चेंडू खूप चांगले टाकले होते कारण की तिन्ही चेंडूवर चान्स मिळाला होता या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. मंगेश राठोड एक चांगली कामगिरी करतोय. मंगेश बनाम रशीद स्वतः कर्णधार. हळूवारी त्याने खेळतोय.
निर्धाव चेंडू 4 चेंडू 1 धाव 1 विकेट्स. यावेळी सुरेख फटका मारला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरीतीने पूर्ण होतात. रशीद 5 चेंडू 3 धावा 1 विकेट्स. मंगेश राठोड एक चांगला षटक हाताळतोय. शेवटचा चेंडू आहे पाहूया. रशीद मागच्या मॅच मध्ये 56 धावा बनवले होते त्यांनी. पुन्हा हलक्या त्याने खेळलेला चेंडू निर्धाव चेंडू. एक षटक मात्र संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 3 1 विकेट्स. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय राम. यावेळी सुदेश स्ट्राईक एंडला आणि रशीद जो मात्र हाय स्कोरर आहे या टुर्नामेंटचा. हलक्या त्याने खेळलेला फटका निर्धाव चेंडू. यावेळी आडव्या बॅटने मारलेला फटका सरळ निघून जाईल. एक टप्पा सीमारेषा पार. चौकार सुदेशच्या बॅट मधून निघतो हा पहिला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. पुन्हा त्या बॅटची एज आणि ते मात्र गडी बाद होईल. सुदेश मात्र दुसरा गडी बाद होईल या संघाचा लोणार नाईट रायडर्स. पुन्हा राम एक चौकार मारून मात्र 1 विकेट मिळवून देतो. नवीन फलंदाज आलाय अक्रम. सुरेख फटका मारला. पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार पाहायला मिळालाय आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय या अक्षयनी. बघू रनआउटचा चान्स आहे आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण होते. अक्रम मात्र बसवला जाईल कारण की एकेरी धाव्याने धावसंख्या ती 8 धावा 2 विकेट्स. पुणे दाळूवरी त्याने मारलेला फटका रशीद.
पुढचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय मापारी. अक्षय गोलंदाजी मार्कवर. रशीद स्ट्राईक एंडला. 2 षटकामध्ये 9 धावा झाल्या, 2 विकेट्स गेलेत. बघूया रशीद मात्र आता कशा प्रकारची फलंदाजी करेल. सुरेख चेंडू, सुरेख ड्राईव्ह मात्र पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. स्ट्राईक एंडला अक्रम. चांगला चेंडू टाकला जातोय अक्षय कडून. निर्धाव चेंडू. सूर्य फटका मारलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. बघूया एक धाव तर घेतली, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न दिसणार नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण. 1 ने धाव पुढे सरसवेल. 10 धावा, 2 विकेट्स, सॉरी 11 धावा. पुन्हा अक्षय बनाम रशीद. एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय. पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. बघूया परंतु खेळाडू कोणीच नाही तिथे. आणि इथे मात्र सुरेख जेल टिपलाय. खूपच लांबवरचा जेल मात्र पकडलाय क्षेत्ररक्षकाचा. नाव काय? कॅच कोणी घेतला? अक्षय यांनी. खूपच लांब कॅच होता. लांबवरचा कॅच मात्र रशीद बॅक टू द पवेलियन. एक मोठा झटका लागेल. नवीन फलंदाज येतोय. बघूया अहमद नूर. अक्षयला मात्र विकेट्स मिळाले. एक चांगला जेल पकडला खरोखरच, कारण की खूप लांबवरचा जेल पकडला. आणि राशीद सारखा एक मोठा फलंदाज बाद झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बचावतोय. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय. 3 षटक समाप्ती झालेत आणि धावसंख्येत 11. 3 विकेट्स गेलेत. कृष्णा मापारी मात्र एक चांगलं कर्णधार पद भूषवत असताना शुभम नवीन गोलंदाज. चौथा षटक घेऊन येत असताना स्ट्राईक एंडला अहमद नूर. सुरेख फटका मारलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये राम हजर आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. शुभम गोलंदाज. सुरेख चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय. 2 चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. भारतीय संघ मात्र आज चांगल्या सिरीज बॅटिंग करत आहे. 280 धावांवर जाऊन पोहोचलाय. अजून 2 षटक बाकी आहेत. सुरेख फटका. यावेळी पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू निघून जाईल.
सरळ सीमारेषा पार चौकार. एक चौकार मात्र अक्रमच्या बॅटमधून आणखीन येतोय. जडेजाने लगातार 3 चौकार आणि एक सिक्सर मारलाय. 44 चेंडूमध्ये 58 धावांवर खेळतो जडेजा आणि हार्दिक पांड्या खेळतोय 79 धावांवर. यावेळी खराब चेंडू टाकतोय शुभम, पण चवडतात हा वाईट देत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 17 धावा. ब्लॉकॉलचा चेंडू तर हळूवारीने खेळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळेल. अजूनही 2 चेंडू बाकी या षटकातील. गोलंदाज शुभम. षटक क्रमांक चालू आहे 4. धावसंख्या ती 18. सुरेख फटका बघूया. जेलबादचा चान्स आहे. राम तिथे हजर आणि इथे मात्र गडी बाद. 4था गडी बाद होईल अहमद नूरच्या माध्यमातून. नाईट रायडर संघ मात्र खूपच अडचणीत सापडलाय. 4 विकेट्स गेलेत. एक चांगली क्षेत्ररक्षण करतो हा संघ हर्षा 11. पुढचा चेंडू सुरेख चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू. चौथं षटक मात्र संपतंय. 4 षटकाच्या उत्तरार्ध धावा आहेत त्या 18. 4 विकेट 18 धावा. पुणे मंगेश राठोड येतोय गोलंदाजी मार्कवर. 5वा षटक घेऊन येताना परशुवाले सुभान परशुवाले लेगस्टच्या बाहेर जाणारा चेंडू. पण चवडतात वाईट चेंडू. सुरेख फटका मारलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक
सामन्याला सुरुवात. पंचावरचा हा खराब चेंडू. पुन्हा शुभम आलाय. अक्रम स्ट्राईक एंडला. सुभान नॉन स्ट्राईक एंडला. बघूया. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू टाकतोय. एक चांगली गोलंदाजी मात्र झालाय हर्ष 11 संघाची. आणि इथे मात्र बॅटची कडा लागली असं वाटते आणि या सिरीज गॉन. फलंदाज अक्रम मात्र बाद होतोय आणि 5वा मोठा धक्का लागेल या 22 धाव्यांवर. अब्रार शेख नवीन फलंदाज. बघूया. 22 धावांवर मात्र 5 विकेट गेले. लोएस्ट स्कोरिंगचा सामना मात्र पाहायला मिळतोय. खराब मात्र सुरुवात राहिली या सलमान खान 0वर आउट झाला पहिल्या चेंडूवर. यावेळी ब्लॉकॉलचा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी मात्र होते. फक्त एकच धाव मिळेल राम क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा खराब चेंडू ऑफस्टिच्या बाहेर निघतो. पंच वरतात हा वाईट चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. एकच धाव असेल. सुभान परसवाले चांगली फेकी. धाव संख्या 25. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मात्र केली जाते गोलंदाज शुभम कडून. अजून एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या मात्र फक्त 25 आहे. हा 6वा षटक चालू आहे. सूर्य फटका मारला. बघूया जेलबादचा चान्स आणि ते मात्र राम आहे आणि हा चेंडू जाईल सीमा पार चौकार. सुरेख परीचा फटका. बॅटची कड लागून मात्र फायनलच्या दिशेने चौकार गेला. बघूया पण एकदा मंगेश बनव सुभान. मोठा फटका मारायचा प्रयत्न. राम हजर आहे. 2 कॅच मात्र सोडले रामनी. एक धाव पुढे सरसावेल. धावसंख्या 36. 5 विकेट्स.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक जरूर आलाय. स्टेट ड्राईव्ह फटका, चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. अहमद नूर यांच्या बॅटमधून येतो एक चौकार. धावसंख्या जाऊन पोचली ती 40. 5 विकेट्स. धावसंख्या ती 40 धावा. 5 विकेट्स. 7 षटक संपले. 3 षटक बाकी आहेत फक्त. शेवटचे 3 षटक बाकी. तिसरं षटक घेऊन येईल पुन्हा एकदा शुभम. 2 विकेट्स मिळवून दिलेत. स्ट्राईक एंडला शुभमान, नॉन स्ट्राईक एंडला अहमद नूर. अब्रार आहे, सॉरी, अब्रार शेख. एक चांगला फटका मारला. 18 चेंडू बाकी आहेत आणि 40 धावा झाल्यात फक्त. बघूया 18 चेंडू मध्ये किती धावापर्यंत मजल मारेल हा संघ. आणि क्लीन बोल्ड. सुभान परसुवले बॅक टू द पवेलियन. ब्लॉकरचा चेंडू होता आणि फलंदाज क्रमांक बाद होईल 6वा. शुभम मात्र चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट्स मिळवलेत. तिसरं षटक हाताळतो आणि धावसंख्या ती 15 फक्त दिलाय त्यांनी आपल्या गोलंदाजीवर. आता नवीन बॅट्समन आलाय अनिस. संघ मालक स्वतः. पुलरल्यांचा चेंडू हलक्यात त्यांनी खेळलाय. अनिस बाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 41 ऑफ द 6 विकेट लॉस. षटक क्रमांक 8वा चालू आहे. सुरेख फटका. अक्षय क्षेत्ररक्षक आणि दुहेरी धाव घेण्याच्या नादात बघूया, परंतु 2 धावा मात्र लगेचच पूर्ण होतील. खराबपैकी 2 धावांनी धावसंख्या ती 43 धावा. सुरेख फटका मारला. स्टेट ड्राईव्ह फटका आणि सरळ निघून जाईल सीमापार. षटकार. हा पहिला षटकार निघतोय अब्रार शेखच्या फळीतून. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 49. बघूया पुन्हा एकदा शुभम बनाम अब्रार. सहा विकेट बाद झालेत 49 धावांवर.
पुन्हा एकदा मोठा फटका मारला बघूया आणि आता मात्र जेलबादचा संभावना आणि सुरेख जेल टिपतोय पुन्हा एकदा. चौथा विकेट्स मिळवतोय हा गोलंदाज शुभम. एक चांगली गोलंदाजी केलाय. अनिस स्ट्राईक एंडला हलक्या त्याने खेळलाय. सुरेख फटका मारलाय. बघूया एक धाव मिळाली. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स आहे का? आणि ते मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण होतील. दुहेरी धावेने मात्र हाफ सेंचुरी पूर्ण होईल. 51 धावा मात्र झाल्यात. या संघाचे नवीन बॅट्समन नेम. नवीन बॅट्समनचं नाव काय? सागर शाबीर. 8 षटकानंतर धावा आहेत ते 51. 48 चेंडूमध्ये फक्त 51 धावा. खराब फलंदाजी म्हणावी लागेल नाईट रायडर्स संघाची. फक्त 12 चेंडू बाकी आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवर. फुलर लाईनचा चेंडू होता. सुरेख फटका खेळला. बघूया गॅप मध्ये चेंडू आहे परंतु राम अडवेल तोपर्यंत फक्त दुहेर धाव घेण्याच्या नादात मात्र इथे मात्र विकेट्स बाद होईल. अनिस बॅक टू द पवेलियन. आणि विकेट्स बाद झालेत. 8 विकेट्स. 8 विकेट. 52 धावांवर 8 विकेट. लोएस्ट स्कोरिंगचा सामना आणि शेवटचा सामना होईल तो लोणार सुपर किंग बनाम कास्तकरी 11. अवया अक्षय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडू रनआउट झालाय. अनिस दुहेरी धाव घेण्याच्या नादात. अकबर बासित यावेळी चांगली गोलंदाजी मात्र करतोय गोलंदाज अक्षय. सुरेख फटका खेळलाय. बघूया एकच धाव असेल. एक चांगली फेकी. धावसंख्या पोहोचते आता मात्र 53 वर. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधील. पुण्याचा मोठा फटका. बघूया जेलबादचा चान्स आहे परंतु चेंडू अडला गेला. एक नशीब सुद्धा असेल या हर्ष 11 संघाचा कारण की चेंडू टापा पडून बाउंड झाला नाही. फक्त 2च धावा. दुहेरी धावेनंतर धावसंख्या ती 55. सुरेख फटका पुन्हा एकदा खेळलाय परंतु फक्त एक जरूर मारला चेंडू. बघूया जेलबाद होईल का? आणि ते मात्र सीमापार षटकार. सुरेख फटका मात्र मारला फलंदाज साबिर शेखनी. सुरेख फलंदाजी करतो शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 66.
पुन्हा एकदा सुरेश चेंडू कमबॅक करेल. एक षटकार मारल्यानंतर एकच धाव, लेग बायचा इशारा. फुलरलेनचा चेंडू होता आणि इकडे मात्र जेल बाद. शिवराज यांनी मात्र जेल पकडलाय. एक चांगला जेल पकडला. फलंदाज क्रमांक 9 बाजूल लास्ट विकेट असेल आणि 3 चेंडू उर्वरित बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी. नवीन फलंदाज बोरा. सुरेश चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल कारण की शेवटचं विकेटच आहे. धाव संख्या 68, 68 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. 68 धावा धाव फलकावर आणि शेवटचं विकेट आहे. बघूया ऑल आउट करेल का हर्ष 11 संघ. पुन्हा एकदा लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्रामध्ये मारलेला फटका शिवराज होता आणि 2 धावा मात्र मिळतीलच. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली 70. लास्ट विकेट आहे, लास्ट चेंडू आहे. 70 धावा. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार चौकार काही विकेट असेल ते मात्र पाहणं गरजेचं आहे. राम आतापर्यंत 15 धावा दिलेत आणि 2 विकेट्स मिळवलेत या रामनी. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका जरूर आला आणि ते मात्र चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावांनी मात्र शेवट केली या फलंदाज साबिर. धावसंख्या ती 76 धावा. 77 धावांचं लक्ष ठेवलं आहे या संघासमोर. हर्षा 11 77 धावा चेस करावे लागतील.
क्षेत्ररक्षण लावून घ्या नाईट रायडर संघ. ओपनिंग बॅट्समन पण 2 चेंडू निर्धाव टाकलेत. सुरेख फटका मारला बघूया उंचावर चेंडू आणि कोणी खेळाडू हजर नाही आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार चौकार. तिसऱ्या चेंडूवर मात्र चौकारांनी खातं उघडलंय गजानननी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत ते 11. कृष्णा व्यापारी आणि गजानन एक चांगली बॅटिंग करतात. हलक्या त्याने खेळलेला फटका एक चांगलं क्षेत्ररक्षण अनिस यांच्या हस्ते संघ मला काय स्वतः. पुढचा होणारा सामना असेल लोणार सुपर किंग बनाम कास्तकर 11. सुरेख चेंडू आणि बघूया उंचावर गेलाय परंतु खेळाडू कोणीच नाही आहेत त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. एक चान्स बनला होता. धाव संख्या 12. 2 चेंडू 12 धावा. स्ट्राईक एंडवर पोचेल तर कृष्णा मापारी संघाचा कर्णधार. हलक्या त्याने खेळलेला फटका कृष्णा मापारी मागच्या वेळी मात्र 0वर आउट झाला होता. आता मात्र एक चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका मारला आहे. डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. चेंडू मात्र सरळ निघून जात आहे परंतु क्षेत्ररक्षक मात्र एक चांगलं केलं. अक्रमनी मित्र म्हणेल की 2 धावा निश्चित वाचविल्या. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15वर. अजूनही 2 चेंडू बाकी. षटक क्रमांक दुसरा चालू असताना रशीदचं पुन्हा एकदा सुरेख फटका मारला. यावेळी मात्र
काफी अच्छी गेंद थी लेकिन ऑफ स्टंप की दिशा में खेल दिया गजानन सरकटे ने। सलमान की अच्छी फील्ड, इसी बीच रनआउट का खतरा, लेकिन देखना अंपायर का इशारा, नॉट आउट। अच्छा गेयर बदला यहाँ पर गजानन सरकटे ने, आते ही अपने इरादे जाहिर किए। लगता है कप्तान ने पहले से ही मन बनाकर उनको भेजा है क्रीज पर, उसी हिसाब से बैटिंग करते हुए गजानन। आते ही उन्होंने बड़े बड़े शॉट खेले हैं, अच्छे रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 22 रन हो चुके तीसरी ओवर सुभान परसू वाले की। सुभान परसू वाले का सामना करेंगे गजानन सरकटे। अभी भी गजानन 19 रन पर खेल रहे हैं, केवल 11 रनों का 11 गेंदों का सामना किया उन्होंने। अगली गेंद सुभान परसू वाले की, फिर से उठाना चाहते थे हवा में गेंद, फील्डर उसके नीचे, और यहां पर अच्छी कैच बन सकती थी लेकिन मिस कर दी साबिर, शेख साबिर ने। पहले से ही कम स्कोर है, अगर ऐसी कैच छोड़ते रहे मौका बनाना पड़ेगा, यहां पर विकेट लेना पड़ेगी। अगर ऐसी चांद छटकते रहे तो जीत से काफी दूरी बढ़ती जाएंगी उनकी। फिर से सुभान मामू, स्लोअर गेंद पड़ चुके गजानन, ऑफ स्टंप की दिशा में खेल दिया। सलमान गेंद के पीछे, अच्छी फील्डिंग वहां पर, और इसी एक रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 25 रन बिना किसी नुकसान के। अभी स्ट्राइक पर है कृष्णा मापारी, काफी अच्छा रन रेट उनका। और यहाँ लेग स्टंप की दिशा में खेल दिया कोई फील्डर उसके नीचे, और यहाँ पर आसान चौका बटोरा कृष्णा मापारी ने। आते ही अपने इरादे जाहिर कर दिए इस चौके के साथ। बढ़ती हुई रन संख्या 29 रन बिना किसी विकेट के। तीसरी ओवर अभी भी शुरू। काफी अच्छी बल्लेबाजी कृष्णा मापारी और गजानन सरकटी की, जानते हैं इस मैच का महत्व। और फिर से हवा में गेंद, लेकिन कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं था। आसानी से एक रन मुकम्मल कर लिया यहाँ पर दोनों खिलाड़ियों ने, और बढ़ती हुई रन संख्या हो चुकी है 30 रन। और यहाँ पर सुभान मामू की आखिरी गेंद, थोड़ा महंगा ओवर, गजानन स्ट्राइक पर है। फिर से स्लोअर गेंद, और सीधे कीपर के दस्तानों में। 3 ओवर के बाद रन संख्या हो चुकी है 30 रन। लगभग आधा सफर तय कर लिया हर्षाज 11 के खिलाड़ियों ने। उन्हें इस मैच की इंपॉर्टेंस पता है। एलकेआर के लिए थोड़ी मुश्किल है यहाँ पर, एक भी विकेट नहीं, और स्कोरबोर्ड पर 30 रन लग चुके हैं। एलकेआर के लिए जीतना काफी इंपॉर्टेंट, अगर इस टूर्नामेंट में बने रहना है तो, क्योंकि पहले ही 2 सामने हार चुकी है। और गेंद दिख रही है अबरार शेख के हाथ में, पिछले लीग के मैन ऑफ द बेस्ट बॉलर रह चुके हैं यहाँ पर, लेकिन इस टूर्नामेंट में उनका परफॉर्मेंस अच्छा खासा नहीं दिख रहा है। अपने टीम के लिए उन्हें ज्यादा से ज्यादा विकेट लेना पड़ेंगी। फिर से स्ट्राइक पर है कृष्णा मापारी, काफी अच्छी फॉर्म में। पहली मैच में 59 रन बनाए थे उन्होंने, दूसरी मैच में कुछ खास नहीं कर पाए। ये अबरार की गेंद कृष्णा मापारी के लिए लेग स्टंप की दिशा में उड़ा मारना चाहते थे, लेकिन मिस हो गई सीधे कीपर के दस्तानों में। अच्छी बल्लेबाजी कहूंगा मैं यहाँ पर दोनों खिलाड़ियों के बीच में, अभी भी कोई नुकसान नहीं, और अच्छे रन भी स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अभी भी रुका हुआ स्कोर 30 रन पर। फिर से आसानी से खेल दिया, और यहाँ सीधे कीपर के दस्तानों में। अच्छी कैच यहाँ पर रशीद परसुवाली की, कृष्णा मापारी ने काफी हल्के से खेल दिया।
बैट का बाहरी किनारा और सीधा कीपर के दस्तानों में अपना विकेट गवा बैठे। कृष्णा मापारी नाराज करते हुए अपने चाहने वालों को, दर्शकों को, पहली मैच में अच्छी बल्लेबाजी की थी, दर्शकों को काफी उम्मीद थी उनसे, अच्छी बल्लेबाजी करेंगे यहाँ पर, लेकिन कृष्णा मापारी केवल 8 ही रन बना पाए 6 गेंदों में, और हल्की सी गेंद बॉल बैट को छूकर सीधे कीपर के दस्तानों के पास। यहाँ पर रशीद ने कोई चूक नहीं की। अबरार शेख अपने कप्तान के उम्मीदों पर खरा उतरते हुए अपने रंग में वापस आते हुए पहली गेंद में उन्होंने कृष्णा को चलता किया पवेलियन में। काफी बढ़िया बल्लेबाजी, गेंदबाजी यहाँ पर, लेकिन अभी भी मैच बाकी है। अब स्ट्राइक पर आए प्रमोद, और प्रमोद ने आसानी से खेल दिया। गेंद के पीछे अकरम 1 रन दौड़कर पूरा कर लिया। 2 रन के लिए दौड़ना चाहते थे, गजानन ने मना कर दिया वहां पर, और इसी 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 31 रन। थोड़ी सी फिल्म में तब्दीली करते हुए रशीद परसों वाले सलमान खान, क्योंकि वो जानते हैं इस मैच का इंपॉर्टेंस क्या है। काफी अनुभवी खिलाड़ी एलकेआर में, और यहां से आसानी से खेला, और यहां पर थोड़ी सी मिसफील्ड सुदेश खरात की। जैसे कैप्टन ने जैसी फील्ड की थी, सजाई थी, वैसी गेंदबाजी देखने को मिली, लेकिन वैसा साथ सहयोग नहीं मिल रहा खिलाड़ियों से, फील्डरों से। अगर ऐसे एक एक रन छिटकते रहे, मौके बनते रहे और मौके छोड़ते रहे, तो जीत से काफी दूर जाएंगे एलकेआर। लेकिन और फिर से आसानी से खेल दिया, दौड़कर 1 रन पूरा कर लिया। बढ़ती हुई रन संख्या 33 रन, 1 विकेट के नुकसान पर। पहले ही स्कोर बोर्ड पर कोई बड़ा स्कोर नहीं खड़ा कर पाई एलकेआर की टीम, और कैच भी मिस की, फील्डिंग भी मिस की। अगली गेंद अबरार की, सामना करेंगे गजानन, और यहां से हवा में गेंद, फील्डर उसके नीचे, और यहां पर आसानी से कैच। संयम बोरा की काफी बढ़िया कैच यहां पर। संयम बोरा काफी अच्छे खिलाड़ी, मुस्तैद थे वहां पर, कोई चूक नहीं की उन्होंने। गजानन अच्छी बल्लेबाजी की थी, लगभग चौथे गेंद में बल्लेबाजी कर रहे थे। 16 गेंदों में 23 रनों की अच्छी साझेदारी, अच्छी बैटिंग उनकी, अच्छी भागीदारी अपनी टीम के लिए। अब बैटिंग पर है मंगेश राठौड़, गजानन की जगह लेने आए हैं। अपनी टीम के लिए अच्छा रोल निभा रहे हैं मंगेश राठौड़, विकेट भी ले रहे हैं और बल्लेबाजी भी कर रहे हैं, बैट से रन भी बना रहे हैं। सलमान जानते हैं मंगेश राठौड़, और यहां पर आसानी से खेल दिया। काफी अच्छी गेंद, समझ नहीं पाए मंगेश। एलकेआर में काफी अनुभवी खिलाड़ी, लगभग आधी टीम, काफी अनुभव उनके पास। बासित भाऊ, सुभान मामू, अनीस अंकल। अगली गेंद, और यहाँ पर थोड़ी हवा में गेंद थी, लेकिन कोई खिलाड़ी उसके पास नहीं था। दौड़कर 1 रन पूरा कर लिया, और इसी 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 34 रन, 2 विकेट के नुकसान पर। अभी भी 5वीं ओवर प्रगति पर है। अच्छी गेंदबाजी, पिछले 2 ओवर में अच्छी गेंदबाजी हो रही है एलकेआर की ओर से। अबरार ने 2 विकेट लिए हैं। स्ट्राइक पर प्रमोद, हल्की सी स्लोअर थी, समझ गए थे प्रमोद यहाँ पर, और आसानी से 1 रन ले लिया।
अभी परिवर्तन के तौर पर सामना करेंगे मंगेश राठौड़ सलमान खान का। पिछले मैच में काफी किफायती बल्लेबाजी की थी मंगेश राठौड़ ने। देखते हैं इस मैच में क्या कर पाते हैं। हवा में गेंद, रशीद कोई चूक नहीं करेंगे और यहाँ पर काफी बड़ी विकेट मिलती हुई एलकेआर के लिए। सलमान ने काफी बड़ी सफलता अपनी टीम के लिए हासिल करके दी है। जानते हो इस विकेट का क्या महत्व है उनके लिए। पिछले मैच के स्टार रहे मंगेश राठौड़, इस मैच में कुछ खास नहीं कर पाए। मंगेश काफी निराश करते हुए अपने दर्शकों को 3 गेंदों में केवल 1 ही रन बना पाए मंगेश। काफी बड़ा मैच यहां पर दोनों टीम के लिए। अभी भी 32 गेंदें बाकी है और 42 रन बनाना बाकी है। एलकेआर जानती है उन्हें क्या करना है। अभी और यहाँ पर अक्षय स्टंप की दिशा में खेल दिया गेंद को, फील्डर उसके पीछे दौड़ को 1 रन पूरा कर